की स्त्रियांच्या मानसशास्त्रामध्ये बदल होत आहेत, क्षणोक्षणी बदल होत आहेत, सतत बदल होत आहेत आणि आपल्याला या स्त्रियांच्या मानसशास्त्राकडे अनेक अंगांनी पाहायचं आहे. म्हणजे फक्त स्त्रियांचं मानसशास्त्र पुरुषांपेक्षा वेगळं का, या गोष्टीवरती भर द्यायचा नाही. आधी जरा थोडासा फोकस असा होता की स्त्रियांचं मानसशास्त्र वेगळं होतं आणि पुरुषांचं मानसशास्त्र काही प्रमाणात वेगळं आहे. तरी माणूस म्हणून असलेलं मानसशास्त्र एकच आहे. म्हणजे माणसाचं मानसशास्त्र एकच आहे. स्त्री पुरुष असा भेदाभेद आपण का बरं करावा? तर त्याची काही एक्सप्लेनेशन आताही आपल्याला द्यायची आहेत. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या मानसशास्त्रावरती अधिक सखोल अभ्यास करणारे कोणते कोणते स्त्री मानसतज्ज्ञ होऊन गेले, हा विशेष यावेळचा. कोणते स्त्री मानसतज्ज्ञ होऊन गेले की ज्याने स्वतःच्या अनुभवावरनं स्त्रियांच्या मानसशास्त्रावरती काही विशेष इन्साईट दिली, विशेष ज्ञान दिलं, विशेष प्रकारची समज समाजामध्ये निर्माण करून दिली. त्यांनी आपली थिअरी मांडली. त्याच्यानंतर मागच्याला पण ओळख करून दिली होती, त्यांच्याविषयी पण आपल्याला थोडंसं बोलायचं आहे. त्या म्हणजे त्यांनी तर मृत्यूविषयी अतिशय सखोल चिंतन केलं आणि त्या चिंतनामधनं त्यांनी जो अभ्यास केला तो अभ्यास अतिशय मोलाचा ठरला आहे. स्त्रियांच्या आयुष्यामध्ये अनेकदा लहान मोठे ट्रॉमॅटिक प्रसंग घडत असतात, आघात करणारे प्रसंग घडत असतात, मानसिक असतात. कधीकधी त्यांच्यावरती स्त्रियांवरती अत्याचाराचा प्रसंग ओढवतो आणि कधी त्यांना कुटुंबातली वागणूक अतिशय खराब मिळत जाते. म्हणजे ट्रोमा असतो, जो अक्यूट ट्रोमा असतो किंवा क्रॉनिक ट्रोमा असतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये स्त्रियांच्यामध्ये कशा प्रकारे त्या या सगळ्या ट्रॉमाला सामोऱ्या जातात याचा अभ्यास त्यांनी केला. पण त्यांनी अभ्यास हा फक्त स्त्रियांकरता केला नसून समस्त मानव जातीकरता केलेला आहे की आपण कोणत्याही ट्रॉमाला कसे सामोरे जातो. आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे की त्या स्त्री सायकॅट्रिस्ट होत्या, परंतु त्यांनी जे विचार मांडले ते खरोखरच पुरुष आणि स्त्री याच्या पलीकडे गेले होते. आणि आपण अधिक सखोल अभ्यास करायला लागल्यानंतर पुढे पुढे त्या प्राणीतज्ज्ञांनी देखील या गोष्टीचा अभ्यास केला आणि जी तत्त्व त्यांनी मांडली ती तत्त्व कशी महत्त्वाची आहेत आणि कशी बरोबर आहेत हे त्यांनी सांगितलं. आणि त्याचप्रमाणे आपल्याला या गोष्टीचा विचार करायचा आहे की सर्वसाधारणपणे स्त्रियांच्या आयुष्यामध्ये जे काही विशेष प्रसंग येतात, म्हणजे पोस्टपार्टम डिलिव्हरी झाल्यानंतरचे त्यांची मानसिकता कशी असते, त्याच्यानंतर ऋतुनिवृत्तीच्या काळामध्ये कशी असते, जेव्हा मेनार्की सुरू होते, म्हणजे जेव्हा स्त्रियांचं वयात येणं सुरू होतं तेव्हाची मानसिकता कशी असते, यंग ॲडल्टहूडमध्ये कशी असते, आणि सध्याच्या जीवनात सध्याच्या ज्या आता जेनझीमध्ये आहोत, मिलेनियल्स आहेत, यांच्यामध्ये काय संघर्ष निर्माण होऊ शकतो याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. कारण आत्ताची जेनझी पिढी जी आता साधारण 12-13पासून 19-20पर्यंत असेल, ते या सगळ्या स्वतःच्या शारीरिक बदलाकडे कसे पाहता आहेत याचा आपल्याला विचार करायचा आहे. त्याचप्रमाणे याचाही विचार करायचा आहे की स्त्रियांना जेव्हा आपलं शरीर नकोसं वाटतं आणि आपण स्त्री नसून पुरुष व्हावं असं त्यांना वाटत असतं, त्याच्यामागची मानसिकता काय आहे. सो अनेक अंगाने आपण या विषयाचा अभ्यास करणार आहोत.